तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्यासाठी एस-एस-सी मार्फत बघा या ठिकाणी काही महत्त्वाच्या पदांची भरती या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. 2049 जागाची ही भरती होणार आहे. त्यामुळे या भरतीचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. ज्या पण पदासाठी आपण पात्र होत असाल, ते पद तुम्ही लगेच भरून घ्या कारण की नोकरी खूप महत्त्वाची असते बघा. या ठिकाणी जर पाहिलं तर डेट केव्हा असणार आहे तर 26 पासून बघा 26/2/2024 पासून ते 18/3/2024 पर्यंत बघा याची फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे. लास्ट डेटसुद्धा बघू शकता. आणि जे काही सी-बी-टी असेल म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड जे काही आपला पेपर होणार आहे, त्याचासुद्धा या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला तारीखसुद्धा दिलेली आहे बघा मित्रांनो. आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता परीक्षा फी फक्त ₹100 आपल्यासाठी असणार आहे बघा. किती? ₹100 फॉर्मची फी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ऑनलाईन कधी पे करायची त्याचीसुद्धा या ठिकाणी तारीखसुद्धा आपल्याला दिलेली पहा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 2049 साठी बघा टोटल जागासाठी या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी या ठिकाणी भरती निघालेली पहा. या ठिकाणी बघा 10वी सुद्धा बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 10वी सुद्धा या ठिकाणी पोस्टेड बघू शकता या ठिकाणी. आणि मित्रांनो ही सगळी PDF आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती तसेच WhatsApp चॅनलला सुद्धा आपण ही टाकलेली आहे. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी PDF आहे तुम्हाला ती मिळून जाईल एका झटक्यामध्ये. तुम्हाला कुठेही पण असं इकडं जा तिकडं क्लिक करा असं नाही. डायरेक्ट टेलिग्रामला मी अपलोड केलेली आहे. तुम्हाला लगेच दाखवतो मी अपलोड केली का नाही. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही सविस्तर बघू शकता मी टेलिग्रामला टाकलेली आहे. आपलं SMB प्रिपरेशन टेलिग्रामचं चॅनल आहे. यावर मी डायरेक्ट ही PDF टाकली तुम्ही बघू शकता डायरेक्ट जाऊन. बघितलं मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कॅटेगरी वाईज आपल्यासाठी जागा दिलेल्या आहेत. 18 ते 30 वर्ष 18 बघा या ठिकाणी वयोमर्यादा सुद्धा आपल्यासाठी दिलेली आहे. 10वी त्याच्यानंतर 12वी बरोबर बघू शकता या ठिकाणी 10वीवर सुद्धा या ठिकाणी सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर त्याच्यानंतर कोस्टल इंजिनियर या ठिकाणी नोकरी बघा ही. त्याच्यानंतर लॅबोरेटरी अटेंडरच्या सुद्धा जागा आहे. त्याच्यानंतर ड्रिलरच्या सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो 10वीवर. सगळं तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. इथं बघू शकता मित्रांनो 10वी 12वीवर सुद्धा या ठिकाणी जागा आहेत. इथं बघू शकता मित्रांनो अप्पर डिव्हिजन क्लार्कच्या सुद्धा या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. बघू शकता मित्रांनो 1122 1122 सर्व जागा सुटल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचप्रकारे मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी घरी बसून ऑनलाईन डिग्री घ्यायची असेल MBA, EMBA त्याच्यानंतर BBA हे सगळे काही डिग्री आहेत मित्रांनो हे आपल्याला घर बसल्या मिळणार आहेत. ह्या डिग्र्या कशा मिळणार आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक फॉर्मची लिंक दिलेली आहे बघा. त्या फॉर्मवर क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे सगळी माहिती भरायची आणि तुम्हाला सगळे काही ॲडमिशनची प्रोसेस आहे बघा. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फोन येईल. त्या फोनद्वारे सांगितलं जाणार आहे. कशामुळे हे बघा आपल्याला हे करायचं आहे तर तुम्ही घर बसल्या स्टडी करू शकता. त्याचबरोबर याचा फायदा असा आहे तुम्ही घर बसल्या मास्टर क्लास त्याचबरोबर जे काही इंडस्ट्रीचे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून शिकू शकता. सॉफ्ट स्किल ट्रेनिंग जॉब ओरिएंटेड जे काय असणार आहे बघा ते सगळं सर्टिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. 100% ऑनलाईन डिग्री भेटणार आहे आपल्याला आणि नॅकची बघा A++ या ठिकाणी ग्रेडसुद्धा मिळालेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक दिलेली आहे बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच फॉर्म भरा. तुम्हाला याची सगळी माहिती सांगितली जाईल. बघू शकता मित्रांनो मेडिकल अटेंडन्स म्हणजे MTSसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहे मित्रांनो. भरपूर प्रमाणामध्ये लॅब अटेंडंटच्या जागा आहे. त्याच्यानंतर मेडिकल अटेंडंटच्या, फार्मासिस्टच्या, त्याच्यानंतर फील्डमॅनच्या सुद्धा या ठिकाणी जागा आहेत 10वी 12वी ग्रॅज्युएशनवर. बघू शकता MTSची जागा आहेत. 18 ते 25 या ठिकाणी वयोमर्यादा आहे. 10वी पासवर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो तुम्ही म्हणताना हे पुण्यामध्ये बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जॉब आहे या ठिकाणी बघू शकता. एअरक्राफ्ट टेक्निशियन त्याच्यानंतर जनरल टेक्निशियन बघा या ठिकाणी असणार आहे. बघू शकता पुण्यामध्ये सुद्धा जॉब आहे बघा 18 ते 27 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी जॉब आहे बघा. त्याच्यानंतर बघितलं तर बघा ड्राफ्ट्समॅनसाठी सुद्धा बघा या ठिकाणी पुण्यामध्ये जागा आहेत मित्रांनो बघू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर बघा मेडिकल अटेंडंटच्या म्हणजे मेडिकल अटेंडंट MTSच्या सुद्धा पुण्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी असणार आहे. या ठिकाणी सुद्धा 10वी पासवर मित्रांनो 1122 जागासाठी भरती होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी प्लंबर, इलेक्ट्रिशियन बघू शकता मित्रांनो प्लंबर त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन अशाच ठिकाणी सुद्धा मित्रांनो मुंबईमध्ये सुद्धा या ठिकाणी बघू शकता. सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत. मित्रांनो या ठिकाणी बघा पंप ऑपरेटरच्या सुद्धा या ठिकाणी जागा आहे पुण्यामध्ये बघू शकता. याला सुद्धा बघा या ठिकाणी 18 ते 27 वर्ष वय आहे. 10वी पासवर मित्रांनो या ठिकाणी जागा आहे. त्याच्यानंतर बघू शकता पुण्यामध्ये सुद्धा आहेत. मुंबईमध्ये सुद्धा बघू कोणकोणत्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर बघा मित्रांनो नागपूरमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी व्हॅकन्सीज अवेलेबल आहेत बघू शकता. मेडिकल अटेंडंट त्याच्यानंतर लेडी मेडिकल अटेंडंटसाठी मल्टीटास्किंग स्टाफसाठी सुद्धा या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो यासाठी तुम्ही नक्कीच भरून घ्या हा फॉर्म.
मित्रांनो ही जी काही PDF आहे ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी ऑलरेडी टाकलेली, त्यामुळे टेलिग्राम तुम्ही नक्की जॉईन करून घ्या. ही जी काही पदं भरती आहेत मित्रांनो, ही सगळी आता या ठिकाणी बघा आपलं जे काही स्टाफ सिलेक्शन आहे बघा ती पूर्णपणे घेणार आहे. बघू शकता या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणार आहे मित्रांनो. डेट वगैरे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली 10वी 12वी ग्रॅज्युएशनवरती ही भरती होणार आहे. याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची पूर्ण माहिती टाकलेली, तुम्ही व्यवस्थित वाचा. तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय होतात तो पद व्यवस्थित विचार करून भरा. फॉर्म भरायला टाईम आहे अजून, परंतु तुम्ही व्यवस्थित भरलं तर हा सुद्धा बघा आता TCSचे आत्ताच पेपर घेतले तलाठीने, त्याच्यानंतर वनरक्षकचे, त्यामुळे चांगला अनुभव आला असेल. त्यामुळे TCSचं या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. ही पेपर घेणार आहे मित्रांनो MTS बरोबर SSCचे या ठिकाणी बघू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपण याची लिंक टाकलेली आहे, लगेच तुम्ही जॉईन करून घ्या. तर मित्रांनो या ठिकाणी बघा सब्जेक्ट कोणकोणते असणार आहेत आपल्यासाठी, म्हणजे पेपरला काय असणार आहे 25-25 मार्काच्या या ठिकाणी बघा आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार आहे. जनरल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस, बेसिक अर्थमॅटिक स्किल, इंग्लिशसुद्धा असणार आहे, बेसिक नॉलेजवर असणार आहे मित्रांनो. टोटल या ठिकाणी आपल्याला 60 मिनटं असणार आहेत बघू शकता. आणि आणि मित्रांनो याला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आपल्यासाठी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे मित्रांनो या पेपरला, त्यामुळे व्यवस्थित क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहेत. आणि मित्रांनो जर या ठिकाणी बघा काही पदासाठी स्किल टेस्टसुद्धा असणार आहे मित्रांनो बघू शकता. ही स्किल टेस्टसुद्धा या ठिकाणी काही पदांसाठी असणार आहे. बाकीचं जर पाहिलं मित्रांनो तर MTS वगैरे पद असतात त्याचे काही स्किल टेस्ट होत नाही. कुक वगैरेची होती, टायपिंगसुद्धा होते बघा, क्लर्कची सुद्धा या ठिकाणी स्किल टेस्ट घेतली जाते. या ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत ही सुद्धा दिलेलं आहे. आधार कार्डसुद्धा लागणार आहे, वोटर ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड लागणार, पासपोर्ट साईज फोटो, पासपोर्ट, ID कार्डसुद्धा लागणार बघा आपल्याला. त्यानंतर हे जे काही कागदपत्र आपल्या सगळ्याला माहीत असतात कोणकोणते लागते ते, हे व्यवस्थित बघायचे, फॉर्म भरायचा आहे आपल्याला बघू शकता. आणि जास्तीत जास्त माहितीसाठी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा.